सो आता तुम्हाला माझ्या सगळ्या इन्स्टा फीडमध्ये तर साफसफाईचे ब्लॉग्स बघायला मिळतील. सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार. 100 दिवसाच्या जर्नीमधला होता 53वा दिवस आणि आज आणलेले पापलेट, सुरमई वगैरे असं माझ्या काकाने दिलेले आणि ती मला फ्राय वगैरे करायची होती. माझे पप्पा आणि काका मला नेहमी मच्छी वगैरे देत असतात बिकॉज त्यांना माहिती आहे की मला हे सगळं खूप जास्त आवडतं आणि आपल्याला एका शूटसाठी जायचं होतं. तर हा माझा बड्डेचा आउटफिट होता, तो थोडा मिसमॅच करून मी घातलेला, पण खरंच खूप छान वाटत होता. आणि रेवदंड्याला जायचं होतं, तर त्याने आम्हाला कोल्ड्रिंक वगैरे दिलं. त्यानंतर त्यांचं नवीनच शॉप ओपन झालेलं आहे, ब्रोकॉड मेन्सवेअर म्हणून. सो तुम्ही जाऊन एकदा नक्की व्हिजिट द्या बिकॉज कपड्यांची क्वालिटी पण खूप छान आहे आणि खरंच खूप छान आहेत. सो तुम्ही जाऊन एकदा नक्की व्हिजिट द्या त्यांच्या शॉपला आणि मस्त व्हिडिओ वगैरे झाले आपली. त्यानंतर घरी आली आणि चहा वगैरे पिला आणि आमच्या इथे खूप सारे छोट्या छोट्या चिंटर पिंटर पोरी आहेत. सो त्यांच्यासोबत जरा बसलेले आणि हॉलचं काम आमचं खूप सारं बाकी आहे. किचन बेडरूम तर झालेला आहे. त्यानंतर इथे माझ्या कपड्यांच्या घड्या घालून तर ठेवल्या, पण नवऱ्याचे खूप सारे कपडे होते आणि त्याच्या कपड्यांच्या घड्या पण घालून ठेवत होती. अख्खं कपाट तर माझ्या कपड्यांनी भरले. फक्त शेवटचा खण आहे तो त्याचा आहे, जो मला सेट करून ठेवायचा होता. कारण आपल्या पोरींना किती कपडे असले तरी ते कमीच पडतात आणि माझं तसंच झालं. इतकं मोठं कपाट आहे तरी पण मला पुरत नाही अजिबात. सो कसं बसं मी ॲडजस्ट करते आणि मग विचार केला की त्याच्या कपड्यांच्या पण घड्या घालून देते आणि त्याने पण त्याचे पण खूप सारे कपडे आहेत. ते वैताग आला मला सगळं करून आणि एक एक करून आमचं एक एक काम होतंय. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.